श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. शनिवारी 28 ऑक्टोबरला आहे कोजागिरी पौर्णिमा, ज्याला आपण शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो. आणि या दिवशी चंद्राच्या किरणामध्ये आपण दूध ठेवत असतो आणि याचं सेवन करत असतो. यामुळे बऱ्याचशा रोगांपासून मुक्ती मिळते. तसेच हे दूध त्वचेच्या आजारासाठी सुद्धा लाभदायक आहे. डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनी सुद्धा या दुधाचा फायदा हा करून घ्यायचा असतो आणि त्यांना सुद्धा याचा फायदा होत असतो. कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी लक्ष्मी पूजन असे सुद्धा म्हणतात. या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा असा हा दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. हा दिवस फक्त वर्षातून एकदा येतो. एकमेव असा हा दिवस आहे की जेव्हा चंद्र सर्व 16 कलांसह चमकतो आणि या दिवशी उपवास करणाऱ्याला आणि नियम पाळणाऱ्यांना जीवनात आर्थिक आणि भौतिक लाभ हा मिळत असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या किरणावर अमृताचा वर्षाव होतो. अशा या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एके ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. लक्ष्मीची जर आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख नांदत असते, तसेच ऐश्वर्य हे येत असते. आणि त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी रात्री देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती येते तर अशी सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी एका ठिकाणी स्वस्तिक हे काढायचं आहे. महालक्ष्मी ही पृथ्वीवरती पौर्णिमेच्या रात्री भ्रमण करते आणि कोण कोण जागे आहे तर हे पाहत असते आणि त्या व्यक्तीचे कल्याण करते. चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि चांदव्यात मसालेदार दूध हे आटवून ठेवले जाते. त्यामध्ये चंद्राची किरणे पडतात आणि त्यानंतर हे दूध प्रसाद म्हणून घेतले जाते. लक्ष्मी ही प्रकाश, सौंदर्य, नशीब आणि संपत्तीची देवी आहे. यश मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा केली जात असली तरीसुद्धा कामात उदासीन असलेल्या आणि केवळ संपत्तीचा हव्यास असलेल्या व्यक्तीजवळ लक्ष्मी माता राहत नाही. लोककथेनुसार एक राजा आर्थिक संकटात असताना त्या कठीण काळात त्याच्या राणीने उपवास व रात्री जागरण केले, लक्ष्मीची पूजा केली आणि या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्याला ऐश्वर्य आणि समृद्धी दिली तर अशी सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक स्वस्तिक हे काढायचं आहे. आता हे स्वस्तिक आपण कसं काढायचं, कोणत्या पद्धतीने काढायचं आणि यानंतर हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला या स्वस्तिकची पूजासुद्धा करायची आहे, तर ती कशा प्रकारे करायची याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्वस्तिक हे एक मांगल्याचे प्रतीक आहे. ते एक भारतीय संस्कृतीचे सुद्धा प्रतीक आहे. आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण स्वस्तिकच का काढायचं, तर आपणा सर्वांना माहीत असेलच की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो, पण त्यासोबतच कुबेरदेव आणि इंद्रदेव यांची सुद्धा पूजा केली जाते. आणि स्वस्तिक जे आहे तर यामध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, ब्रह्मदेव, शिवपार्वती, गणेश तर अशा अनेक देवतांचे वास्तव्य हे स्वस्तिक चिन्हामध्ये आहे. स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे. शांती, समृद्धी आणि मांगल्य याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक हे चिन्ह आहे. आणि त्यामुळे आपण जर हे स्वस्तिक काढले तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही, सकारात्मकता आपल्या घरामध्ये राहते. स्वस्तिकचे जे 4 भाऊ आहेत तर ते म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे आहेत. तसेच ते श्रीहरी विष्णूंचे हात असून या 4 हातांनी ते सृष्टीचे पालन आणि रक्षण करत असतात. तसेच स्वस्तिक हे सूर्याचे आसनसुद्धा आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास, सौंदर्य, प्रीती, आशीर्वाद, शांती, कल्याण तर हे सर्व गुण या स्वस्तिक या चिन्हामध्ये सामावलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे. आता पाहूया की हे स्वस्तिक आपण कुठे कुठे काढायचं आहे. सर्वात अगोदर म्हणजे तुम्ही या दिवशी म्हणजे शरद पौर्णिमेला शनिवारी सकाळी हे स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा हे स्वस्तिक काढू शकता. या दिवशी चंद्रग्रहण आहे, परंतु ते रात्री आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभर जे काही आपले उपाय आहेत, ज्या काही सेवा आहेत तर त्या नक्कीच करू शकता. पहिलं स्वस्तिक काढायचं आहे ते म्हणजे ज्या मेन दरवाजातून आपण आत येतो, जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते, तर त्या
दाराच्या उंबरठ्यावरती दोन्ही बाजूला कुंकवाने किंवा हळदीने असं स्वस्तिक काढायचं आहे, किंवा तुम्ही एका बाजूला कुंकवाने आणि एका बाजूला हळदीने, तर असं उंबरठ्यावरती 2 ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. कुंकू किंवा हळद हे ओलं करून त्याने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना त्या स्वस्तिकमध्ये जे टिंब आहेत ते सुद्धा द्यायचे आहेत आणि स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2 उभे दंडक द्यायचे आहेत. स्वस्तिक काढताना ते प्रॉपरली काढायचं आहे. अधिक चिन्ह काढून पुन्हा मग त्या स्वस्तिक काढणे, तर असं करायचं नाही. तर स्वस्तिक काढताना कधीही अधिक चिन्ह काढून ते काढू नये. तर त्याची एक प्रॉपर पद्धत आहे, तुम्ही ती यूट्यूबला पाहू शकता आणि त्यानुसार स्वस्तिक काढायचं आहे. बाजूला ज्या आपण 2 उभ्या रेषा देतो तर त्या नेहमी आपल्याला खालून वरती अशा ओढायच्या आहेत, वरून खाली ओढायच्या नाहीत. तर ही काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे उंबरठ्यावर स्वस्तिक झालं. यानंतर जो आपला मुख्य दरवाजा आहे तर या दरवाजावरती सुद्धा आपल्याला याच पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे. मुख्य दरवाजावरती जे स्वस्तिक काढणार आहोत तर ते आपल्याला कुंकवाने काढायचं आहे, ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आता यानंतर स्वस्तिक चिन्ह अजून कुठे काढायचं, तर ज्या ठिकाणी तुमचं किचन आहे तर किचनच्या भिंतीवरती, ज्या ठिकाणी तुम्ही गॅस ठेवत आहात, जिथे तुमचा किचन ओटा आहे तर त्या ठिकाणी भिंतीवरती आपल्याला ओल्या कुंकवाने त्या ठिकाणी सुद्धा याच पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे. आणि यानंतरचं 4थं ठिकाण, ज्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ते म्हणजे आपल्या देवघरासमोर. आता देवघरासमोर आपण जेव्हा स्वस्तिक काढणार आहोत तेव्हा ते तुम्ही एक पाट घेऊन त्यावरती, किंवा एक तुम्ही ताटसुद्धा घेऊ शकता, एक स्वच्छ ताट तामण घेऊन त्यामध्ये सुद्धा हे स्वस्तिक काढू शकता. तुम्ही ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढा किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक काढा, किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्याने सुद्धा स्वस्तिक काढू शकता. जर रांगोळी असेल तर लाल रांगोळीने किंवा लाल पिवळी रांगोळी एकत्र करून याने सुद्धा तुम्ही देवघरासमोर एका पाटावरती स्वस्तिक काढू शकता. तसेच तुम्ही तांदळाने सुद्धा स्वस्तिक काढू शकता. एका पाटावरती एक कापड टाका लाल किंवा पिवळ्या रंगाचं आणि त्यावरती हे स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2 उभ्या रेषा ज्या आहेत तर त्यासुद्धा काढायच्या आहेत. आणि हे स्वस्तिक काढल्यानंतर आता आपण अशा 4 ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या उंबरठ्यावरती, मुख्य दरवाजावर, किचनमध्ये आणि आपल्या देवघरासमोर. यानंतर आपल्याला या स्वस्तिकची पूजा करायची आहे. या स्वस्तिकला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला या स्वस्तिकला फूलसुद्धा अर्पण करायचं आहे. त्यानंतर धूप दीपाने निरंजनाने ओवाळायचं आहे. तर अशी आपल्याला या स्वस्तिकची पूजासुद्धा करायची आहे. त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे, कारण अगोदर सांगितल्याप्रमाणे या स्वस्तिकमध्ये इंद्रदेव वास करतात, लक्ष्मी माता वास करते आणि कोजागिरी पौर्णिमेला इंद्रदेव, लक्ष्मी माता आणि कुबेर देव यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांची पूजा आपण या दिवशी करत असतो. त्यामुळे अशा प्रकारचं स्वस्तिक आपल्याला अशा 4 ठिकाणी काढायचं आहे. 4 ठिकाणी काढणे तुम्हाला शक्य नसेल तर कोणत्याही एका ठिकाणी स्वस्तिक काढा, परंतु या दिवशी आवर्जून स्वस्तिक हे काढायचं आहे. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून मंगलचिन्ह मानले आहे. तसेच आपण जेव्हा गणपतीची पूजा करतो तेव्हा सुद्धा सर्वप्रथम आपण स्वस्तिक हे काढत असतो. तसेच माता लक्ष्मीची कोणतीही पूजा करताना सुद्धा आपण स्वस्तिक काढतो. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करत असतो तर त्या कलशावरती सुद्धा स्वस्तिक हे काढले जाते. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने हे स्वस्तिक काढा. अतिशय साधी, सोपी आणि कमी वेळेत होणारी ही सेवा आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करावं यासाठी असे स्वस्तिक तुम्ही नक्की काढा.